महा-टीईटी 2026 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आली आहे. अनेक उमेदवारांच्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला. परीक्षा 21 जून रोजी होणार आहे. अक्षय तृतीयेनंतर आठवड्याच्या सुरुवातीलाच सोने चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. नफा वसुली आणि जागतिक बाजारातील बदल यामुळे हा परिणाम दिसून आला. डोंबिवली स्थानकात लोकल ट्रेन घसरल्याने कोपर कल्याण मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली. अनेक गाड्या थांबवण्यात आल्या आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. टीसीएस प्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. एसआयटी आणि एटीएस या प्रकरणाचा तपास करत असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. ठाणेमधील गोखले रोडवरील दुकानात पहाटे आग लागली. अग्निशमन दलाने 3 तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. सुदैवाने जीवितहानी टळली. राज्यात महिला आरक्षणासाठी 1 कोटी महिलांच्या सह्या गोळा करण्याचा निर्णय घेतल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वडाळा आरटीओ कार्यालयात उभ्या असलेल्या 2 रिकाम्या बसला आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. सोलापूरमध्ये एका गर्भवती महिलेचा तिच्याच माजी प्रियकराने खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वैयक्तिक वादातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या आजरा तालुक्यात जुनं घर पाडताना भिंत कोसळून प्राध्यापिका आणि विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत 1 जण गंभीर जखमी आहे.